हॅलो, आज परत तुमचं नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय। आज बनवूया मकर संक्रांत निमित्ताने तिळगुळाची पोळी। ते आपण देवाला सुद्धा भोग म्हणून चढवू शकतोय। सर्वप्रथम 1 वाटी गूळ आणि 1 वाटी तिळगुळ काढून घेतलं। त्यात लागणारी कणिक सुद्धा छान मळून घेतली। गूळ आणि तिळगुळ मिक्स करून घेतलं आणि त्यात थोडं पाणी घालून त्याला छान मळून घेतलं। नंतर त्याचे अशा पद्धतीने गोळे गोळे करून घ्यायचे। तुम्हाला जितक्या पोळ्या हवे तितकं गोळे गोळे करून घ्यायचं। त्यानंतर कणिक छान मळवून गोळे घेतले होते ते 2 पात्यांच्या मधात अशा पद्धतीने भरून घ्यायचं। त्याला छान दोन्ही साइडने जॉईंट करून घ्यायचं। कोलपाट बेलण्याच्या साहाय्याने छान अशा पद्धतीने लाटून घ्यायचं। ताव्यावर तूप घालायचं आणि त्यात जे पोळी बनवलेली आहे तिळगुळाची पोळी ते ताव्यावर टाकून घ्यायचं। दोन्ही साइडनी लालसर येईपर्यंत शिजवून घ्यायचं। तुम्ही त्यात थोडं तूप सुद्धा घालू शकता। अगर तूप घालाल तर ते छान अशा पद्धतीने पोळी फुगणार सुद्धा तुमची। बघू शकता कमी आचेवर राहू द्यायचं म्हणजे ते पोळी छान फुगेल तुमची। तर अशा प्रकारे आज बनवली आपण तिळगुळाची पोळी। मकर संक्रांत निमित्ताने तिळगुळाची पोळी। त्यात थोडं तूप घालून त्याला तुम्ही देवाला देऊ शकता किंवा स्वतः सुद्धा खाऊ शकता। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राइब करू शकता। थँक यू सो मच फॉर वॉचिंग।